ठाण्यातील 2,800 कोटींचा TDR घोटाळा हे मोठं प्रकरण आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रशासनावरती आरोप केले. दाल में कुछ काला आहे असं म्हणत चौकशीची मागणी यावेळी केली. भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रशासनावरती हे आरोप केले. संगनमताने काहीतरी करण्याचं काम चालू आहे. हा एक तर फ्रॉड पण असू शकतो. अंतिम कोर्ट निर्णय दिलं त्याच्यावर, कारण की त्या ठिकाणी पूर्ण संजय गांधी उद्यान आहे, झाडं आहेत, सगळं आहे. वन खात्याची त्याशी जोडलेली जागा जी आहे ती वन खात्याने वेळोवेळी क्लेम केलेला आहे. तर तिथेच या संबंधामधला अशा पद्धतीने जी कॉन्ट्रोवर्शियल जागा आहे त्या ठिकाणी हे करण्याचं कारण काय? याचाच अर्थ याच्यामध्ये दाल में कुछ काला है. शासनाने याची चौकशी करायला हरकत नाही, कोर्टामध्ये तर चालूच आहे. परंतु हे कशा करता घाट घातला जात होता, काय होतं त्याच्या पाठीमागचं, आणि त्याच्यातून अंतिम सत्य जे आहे ते निश्चित येईल. आता वनमंत्री मान्य गणेश नाईक हे त्या ठिकाणी आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की या संबंधामधला कुठलाही अशा प्रकारचा घोटाळा होण्यापासून ते निश्चितपणे वन खात्याच्या माध्यमातून कार्यवाही निश्चितपणे करतील.